नवनियुक्त सभापती राम शिंदे आपल्या सोबत आहेत। अखेर पराजयानंतर देखील एक मोठी जबाबदारी सभापती म्हणून निवड। निश्चितच राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महायुतीचा निर्णय म्हणून दोन्ही उपमुख्यमंत्री आणि तिन्ही पक्षांनी निर्णय केला। अधिकृत उमेदवारी जाहीर केली आणि विरोधी पक्षांनी देखील फॉर्म न भरता बिनविरोध ही निवडणूक झाली आणि सभागृहामध्ये ठराव मांडल्याच्या नंतर एक मताने निवड झाली। आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये विधिमंडळामध्ये जो काही संदेश महाराष्ट्रातल्या जनतेला जायला पाहिजे होता की विधिमंडळातलं कामकाज पीठासीन अधिकारी म्हणून उजवा डावा सत्ताधारी विरोधी पक्ष एक चांगल्या पद्धतीचा संदेश या निमित्ताने गेलेला आहे आणि एकूणच सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे। आणि आज निश्चितच माझी मातोश्री देखील सर्व परिवार देखील या निमित्ताने उपस्थित आहे। माझे कर्जत जामखेड आणि अहमदनगर जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील उपस्थित आहे। मोठा आनंदाचा क्षण आहे। पराजय अल्पशा मताने झाला तो आम्ही मान्य केला नाही, रुचलाही नाही आणि निश्चितच सगळेच जण झुंजले, संघर्ष केला। मध्येच थांबवतोय, तुमच्या डोळ्यात पाणी आहे, आईच्या डोळ्यात पाणी आहे, संघर्ष नवा नाहीये। कसं बघताय आईला सोबत आज सभागृहात आणलं? जीवनच संघर्षाचं आहे आई वडिलांपासून माझं, त्यामुळे संघर्षातूनच दैदिप्यमान स्वप्नपणाची माझी जी काही मानसिकता आणि खुबी आहे त्याच्यातून नेहमी करता राजकारणात समाजकारणात चर्चेत राहतो आणि चर्चेच्या माध्यमातून वरिष्ठांचं शिरस्त नेतृत्वाचं लक्ष या कामातून वेधतो आणि दिलेल्या संधीला स्वतःला सिद्ध करतो। प्रामाणिकपणा आणि नेतृत्वाचा विश्वास या जोरावरती निश्चित स्वरूपामध्ये सातत्यानं मला वेगवेगळ्या स्थानावरती काम करण्याची संधी मिळाली आणि ज्यावेळेस संधी मिळाली आज देखील सभागृहात आपण चर्चा करत असताना ज्यावेळेस अनेक नेतृत्वाने चर्चा केली त्यावेळेस गृहराज्यमंत्री म्हणून माझी ज्यावेळेस संधी मिळाली त्यामुळे आज देखील गृहराज्यमंत्री म्हणून 2014 ते 17 मध्ये केलेलं काम लोकांच्या लक्षात आहे। त्याच्यामुळे दिलेल्या संधीचं सोनं करणं आणि त्या पदाला न्याय देणं ही मी भूमिका घेतो। सहकुटुंब रामभाऊ आलेले आहेत, माय कसं वाटतंय लेख आता तिथं पराभव झाला आणि इथं फार मोठ्या पदावर बसले, बघितले कुठे बसले होते? नशीब त्याच मला काही कळत नाही, पण संघर्ष राम नाव ठेवलंय मी, डोळ्यात पाणी आहे आज। ये ना काय होत, आनंद आहे, आनंद आहे, आनंद। सहकुटुंब रामभाऊ आहेत, वहिनी देखील आपल्या सोबत आहेत। संघर्ष नवीन नाहीये, पण जसं बघितलं की रामभाऊच्या डोळ्यात पाणी आहे, आईच्या डोळ्यात पाणी आहे, खूप खूप याच्यातनं आले, खूप कष्टातून आलेले साहेब। पराभूत जरी झाले असले तरी पक्षश्रेष्ठींनी साहेबांना कुठेतरी न्याय दिला, त्याच्याबद्दल सर्व पक्षश्रेष्ठींचं, आदरणीय मोदी साहेब, नड्डा साहेब, सगळ्यांचं, फडणवीस साहेब, सर्वांचं मी सगळ्या पक्षश्रेष्ठींचं मनापासून आभार मानते आमच्या परिवाराचे। धन्यवाद। एकंदरीत आईंच्याकडे आपण बघितलं तर आनंद असू, मला यातलं फारसं कळत नाही, पण तरी देखील माझा लेख नशीबवान राम याचं मी नाव ठेवलंय असं आवर्जून उल्लेख त्यांनी यावेळी केलाय।